नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स आकारणीवरून होणारे वाद आता कमी होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच एक अधिसूचना असलेल्या नव्या सहकारी गृहनिर्माण संस्था नियमांमध्ये कोणते खर्च सर्व सदस्यांकडून समान आकारायचे आणि कोणते फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसार आकारायचे याबाबतच्या तरतुदी स्पष्ट करणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मोठ्या फ्लॅट धारकांनी अधिक मेंटेनन्स द्यावा की सर्वांनी समान रक्कम भरावी या वादाला पूर्णविराम मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त होतीये. गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हे नियम प्रामुख्याने विद्यमान मॉडेल उपविधींमधील तत्त्वज्ञानांच्या कायदेशीर स्वरूपावरती अवलंबून आहे. मात्र स्पष्ट नियमावलीमुळे मनमानी अर्थ लावणं आणि त्यातून निर्माण होणारे वाद कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. नव्या नियमानुसार काही खर्चांचा लाभ सर्व सदस्यांना समान प्रमाणामध्ये मिळत असल्यानं ते प्रत्येक फ्लॅट धारकांकडून समानपणे आकारले जातील. त्यामध्ये सेवा शुल्क, कर्मचाऱ्यांचं वेतन, लेखापरीक्षण शुल्क, कायदेशीर खर्च, न्यायालयीन कार्यालयीन प्रशासकीय खर्च, सामायिक वीज बिल, बैठकीचा खर्च आणि सदस्यत्व शुल्क यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ 500 चौरस फूट आणि 1500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅट धारकांकडून सेवा शुल्क हे समान आकारलं जाईल, कारण या सुविधा दोघांनाही समान प्रमाणातच उपलब्ध असतात. तर इमारतीतील काही खर्च मात्र फ्लॅटच्या क्षेत्रफळाशी किंवा मालमत्तेच्या मूल्यांशी संबंधित असल्यानं ते प्रमाणानुसार आकारले जातील. यामध्ये विमा शुल्क, भाडेपट्टा म्हणजेच लीज, बिगर शेती कर, दुरुस्ती निधी आणि सिंकिंग फंड यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते मोठ्या फ्लॅटच्या इमारतीच्या एकूण संरचनेतील वाटा अधिक असल्यानं अशा फ्लॅटवरती आर्थिक जबाबदारी तुलनेनं अधिक असणं स्वाभाविक आहे. आता लिफ्ट, पाणी आणि पार्किंग शुल्काबाबत काय तरतूद करण्यात आली आहे तेही पाहूयात. तर नवीन नियमानुसार लिफ्ट देखभालीचा खर्च हा सर्व फ्लॅट धारकांमध्ये समानपणे वाटला जाईल. एखादा रहिवासी लिफ्टचा वापर करत नसला तरी त्यालाही हा खर्च भरावाच लागेल. तर पाणी शुल्क हे पाणी जोडण्यांची संख्या आणि कनेक्शनच्या आकारावरती आधारित असू शकतं. तर पार्किंगचं शुल्क निश्चित करण्याचा अधिकार संबंधित सोसायटीच्या सर्वसाधारण सभेकडे राहणार आहे. त्यानंतर बिनभोगवटा शुल्क सेवा हे शुल्काच्या कमान 10% मर्यादित राहील. मोठ्या दुरुस्ती निधीची आकारणी ही क्षेत्रफळाच्या प्रमाणामध्येच केली जाईल. निवडणूक निधी आणि शिक्षण निधी सर्व सदस्यांमध्ये समानपणे वाटला जाईल. बाग, खेळाचं मैदान आणि इतर सामायिक सुविधांच्या देखभालीचा खर्च हा समानपणे आकारला जाईल. थकबाकीदार सदस्यांवरती विलंब शुल्क लागू होईल. त्यासाठी वार्षिक 12% व्याजाची प्रस्तावित करण्यात आलेली आहे. कायदेतज्ञांच्या मते नियमांची इंग्रजी आवृत्ती मंजूर झाली असून मराठी भाषांतराची प्रक्रिया सुरू आहे. राजपत्र म्हणजेच गॅझेट हे प्रसिद्ध झाल्यानंतर हे नियम पूर्ण राज्यामध्ये लागू होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 1.5 लाखांहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्थांवरती त्याचा परिणाम होणार आहे. या नवीन नियमांमुळे मेंटेनन्स आकारणी संदर्भातील गोंधळ दूर होऊन सदस्य आणि व्यवस्थापन समित्यांमधील वाद कमी होतील अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोसायटीच्या मेंटेनन्सचा वाद आता मिटणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत नक्कीच शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.